मॉर्निंग. आपण मागच्या लेक्चरमध्ये सौरशक्तीचे क्षितिज समांतर वितरण पाहिलेलो आहोत. त्यामध्ये जागतिक वितरण पण पाहिलो आपण. उष्णकटिबंधीय, समशीतोष्ण कटिबंध आणि शीतकटिबंधाच्या अनुषंगानं सौरशक्ती वितरण पृथ्वीवरती असणाऱ्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये कशा प्रकारचं होतं त्याचा आपण ॲटमॉस्फिअरच्या अनुषंगाने आपण पाहिलेलो आहोत. याच्यामध्ये पृथ्वीचे ताप संतुलन हा शेवटचा मुद्दा आहे, शेवटचा पॉइंट आहे, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपल्या समोर मी हीट बजेट ऑफ द अर्थ हा जो तुम्हाला मॅप दिसते समोर तुमच्या, हा पिक्चर दिसते. या पिक्चरच्या अनुषंगानं सांगता येईल की विविध विद्युत चुंबकीय लहरीच्या माध्यमातून सूर्याकडून उत्सर्जित होणारी जी सौरशक्ती आहे ती भूपृष्ठाकडे शोषली जाते. आणि भूपृष्ठामधून शोषल्यावर रूपांतर उष्णतेत होते, ज्यास आपण भौमिक उष्णता असं म्हणत असतो. भूपृष्ठाकडून सौरशक्ती शोषण करण्याचे कार्य अव्याहतपणे चालू आहे. मात्र भूपृष्ठाकडून सौरशक्तीचे केवळ शोषण झाले असते तर भूपृष्ठाचे किंवा पृथ्वीचे तापमान प्रचंड प्रमाणात वाढणं जाऊन पृथ्वीवरती आज सजीव सृष्टी अस्तित्वात राहिली नसती, ती संपुष्टात आली असती. पण या ग्रहण केलेल्या सौरशक्ती रूपांतर उष्णतेत होऊन ती उष्णता भूपृष्ठाकडून दीर्घ लहरीच्या माध्यमात वातावरणामध्ये फेकली जाते. याला आपण पृथ्वीचे तापमान कायम राहते. आणि यातूनच भूपृष्ठाकडून शोषलेल्या सौरशक्तीचे प्रमाण आणि उत्सर्जित प्रमाण सारखेच असते. शोषित सौरशक्तीचे प्रमाण आणि उत्सर्जित उष्णतेचे प्रमाण यामध्ये सतत समानता राहून संतुलन राखले जाते. यास आपण पृथ्वीचे ताप संतुलन किंवा औष्णिक संतुलन असे म्हणतो. त्याला आपण हीट बजेट ऑफ द अर्थ असं म्हणत असतो. त्याला आपण उष्णतेचा ताळेबंद असंही म्हणत असतो. तो ताळेबंद आपण या पिक्चरच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भूपृष्ठाकडे येणारी जी सौरशक्ती आहे, शास्त्रज्ञांच्या अनुमानानुसार सूर्याकडून लघुलहरीच्या स्वरूपात वातावरणात पृथ्वीकडे येणाऱ्या एकूण लघु सौरशक्तीपैकी 35% सौरशक्ती वातावरणातील ढग असतील, सूक्ष्म धूलिकण असतील, हवेचे अणु आणि पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे यापासून विकिरण आणि परावर्तनाद्वारे अवकाशात परत पाठवली जाते. म्हणजे सौरशक्ती ही 35% सौरशक्ती ही ढग असतील, हे दिसते आपलं ढग. त्यानंतर वातावरणातील सूक्ष्म धूलिकण असतील, त्यानंतर हवेचे जे अणु असतील, पृथ्वीचा पृष्ठभाग आहे जो आपण हा पाहतोय याच्या अनुषंगाने ही पृथ्वी तिला असणारे हे परावर्तित काय होते, अवकाशामध्ये परत पाठवली जाते. लघुलहरीच्या स्वरूपामध्ये अवकाशात परत जाणाऱ्या या 35% सौरशक्तीचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा वातावरणात तापवण्यासाठी अजिबात उपयोग होत नाही. म्हणजे ही जी 35% सौरशक्ती आहे, ही 35% सौरशक्ती तिचा वातावरणात किंवा पृथ्वी तापवण्यासाठी अजिबात उपयोग होत नाही. म्हणून एकूण सौरशक्तीपैकी अवकाशात फेकले जाणाऱ्या किंवा नष्ट होणाऱ्या 35% भागाला आपण पृथ्वीची धवलता किंवा अल्बेट टू द ऑफ द अर्थ असे म्हणत असतो. तिला आपण पृथ्वीची धवलता असं म्हणत असतो. ते दिसते ते आपण या ठिकाणी हे रिफ्लेक्ट झालेले दिसतात, रेड कलरने दिसतात. हे भाग आपण हे
पृथ्वीची धवलच्या अनुषंगाने आपण तिला असं म्हणत असतो. त्यानंतर अवकाशात परत जाणाऱ्या 35% सौरशक्तीपैकी 2% सौरशक्ती भूपृष्ठापासून, ही जी 2% जी पृथ्वीपासून जाणारी आहे, भूपृष्ठापासून ही 2% या ठिकाणी जाते. नकाशामध्ये सुद्धा पाहू शकतो की अवकाशात परत जाणाऱ्या एकूण 35% सौरशक्तीपैकी 2% ही जी दिसत आपण भूपृष्ठापासून परावर्तित झालेली ही 2% सौरशक्ती भूपृष्ठापासून अवकाशापर्यंत जाते. 27% सौरशक्ती ढगापासून, हे जे ढग दिसत आहेत या ढगापासून 27% सौरशक्ती अवकाशात परत जाते. तर 6% वातावरणाच्या थरातून परावर्तित होत असते. जी 6% जी आहे ती ह्या वातावरणाच्या थरातून परत वातावरणाच्या म्हणजे परत ती अवकाशामध्ये जात असते. अशा प्रकारचा आपल्याला हा सौरशक्ती सूर्यापासून लघु लहरीच्या स्वरूपात वातावरणात भूपृष्ठाकडे येणाऱ्या एकूण सौरशक्तीच्या 14% सौरशक्ती वातावरणात शोषली जाते. 14% सौरशक्ती वातावरणात शोषली जाते. जे आपण बघतो त्या ठिकाणी शोषली जाणारी सौरशक्ती प्लस 14% आहे. या ठिकाणी ते भूपृष्ठापर्यंत पोहोचत नाही. हे पण 14% सौरशक्ती भूपृष्ठापर्यंत पोहोचत नाही. अशा प्रकारे विकिरण व परावर्तनाद्वारे अवकाशात परत जाणारी 35% सौरशक्ती आणि वातावरणात शोषली जाणारी 14% सौरशक्ती अशी एकूण 35 अधिक 14 बरोबर 49% सौरशक्ती पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे सूर्यापासून लघुलहरीच्या स्वरूपात येणाऱ्या एकूण सौरशक्तीपैकी फक्त 51% सौरशक्ती 100 - 49 बरोबर 51% सौरशक्ती ही काय होते आपल्या पृथ्वीला मिळत असते. आणि ही 51% सौरशक्ती पृथ्वी ग्रहण केल्यानंतर तिचे रूपांतर उष्णतेत होते आणि मग तिचे रूपांतर उष्णतेमध्ये होते. मग ती उष्णता उत्सर्जनाने वातावरणात मिळते. या पृथ्वीला मिळालेल्या एकूण 51% सौरशक्तीपैकी 34% सौरशक्ती प्रत्यक्ष सूर्यकिरणापासून किंवा सूर्यप्रकाशाच्या स्वरूपात, तर 17% सौरशक्ती ही अवकाशातून येणाऱ्या सौरशक्तीच्या उत्सर्जनातून मिळते. जे आपण या ठिकाणी पाहतो की ही भूपृष्ठाला शोषली जाणारी सौरशक्ती 17% आणि भूपृष्ठाला शोषली गेलेली सौरशक्ती 34%. म्हणजे 17 आणि 34 जवळपास 51% सौरशक्ती ही आपल्याला या सूर्यापासून प्रत्यक्ष मिळत असते. आणि 49% सौरशक्ती ही पृथ्वीवरती मिळत नाही. त्या अवकाशामध्ये, ढगामध्ये आणि वातावरणातील असणाऱ्या वेगवेगळ्या परावर्तित किरणामुळे ती परत अवकाशामध्ये शोषली जाते. अशा प्रकारचा आपल्याला हा सौरशक्तीचे विकरण आपल्याला सांगता येतं. त्यानंतर पृथ्वीला मिळालेल्या एकूण 51% सौरशक्तीपैकी वातावरणाने शोषलेली 14% सौरशक्ती 51% प्लस 14 बरोबर 65% मिळून वातावरणात एकूण सौरशक्तीच्या 65% सौरशक्ती मिळत असते. म्हणजे ही भूपृष्ठाला मिळालेली 34 आणि भूपृष्ठाला शोषलेली 17 म्हणजे ही एकूण 51% सौरशक्ती आणि ह्या वातावरणामध्येच म्हणजे ढगाने शोषलेली 14% सौरशक्ती असे एकूण 65% सौरशक्ती ही आपल्याला मिळत असते. अशा प्रकारे ही सौरशक्ती या ठिकाणी आपल्याला सांगता येते. त्यानंतर पृथ्वीला न मिळालेली सौरशक्ती याच्यामध्ये सांगता येईल की आपल्याला 2% भूपृष्ठापासून परावर्तित झालेली आहे, 27% सौरशक्ती ढगापासून परावर्तित झालेली आहे आणि 6% ही वरच्या थरामध्ये गेलेली आहे आणि 14% शोषलेली आहे. ही शोषलेली ही आपल्याला सांगता येते जी या वातावरणामध्ये. म्हणजे अशी एकूण 49% सौरशक्ती ही आपल्याला पृथ्वीला न पोहोचलेली आहे. तर पृथ्वीला मिळालेली जी सौरशक्ती आहे ती आपण या ठिकाणी पाहू. 34% सौरशक्ती प्रत्यक्ष सूर्यकिरणापासून मिळालेली आहे आणि 17% सौरशक्ती ही सूर्याच्या उत्सर्जनाने पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये शोषलेली आहे. असे 17 आणि 34 एकूण 51% सौरशक्ती आपल्याला प्रत्यक्ष या पृथ्वीला मिळालेली आहे. एकूण सौरशक्ती जर बघितलं आपण तर पृथ्वीपर्यंत न येणारी 49% आहे आणि पृथ्वीपर्यंत मिळालेली 51% म्हणजे 51 आणि 49 100% वर सौरशक्ती अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारचं हे पृथ्वीच्या बजेटच्या अनुषंगाने आपण याचा अभ्यास केलेला आहोत. त्यानंतर दीर्घलहरीच्या स्वरूपात भूपृष्ठावर येणाऱ्या उत्सर्जनाचे किंवा उष्णतेचे उत्सर्जन जे बघतो आपण या ठिकाणी बघतो आपण भूपृष्ठापासून होणारे उत्सर्जन 23% आहे. अभिसरण प्रक्रियेतून वातावरण मिळालेली उष्णता एकूण 9% आहे. त्यानंतर
संद्रभवनाच्या प्रक्रियेतून वातावरणात मिळालेली उष्णता 19%. भूपृष्ठ आहे हा वातावरण. या ठिकाणी वातावरणात शोषली गेलेली उष्णता 6% आहे. म्हणजे एकूण जर बघितलं आपण उष्णता, अवकाशात मिळणारी उष्णता 17, वातावरणापासून अवकाशाला मिळणारी उष्णता 48. या प्रकारच्या आपल्याला या उष्णतेच्या किंवा दीर्घलहरीच्या स्वरूपातून भूपृष्ठाला होणारे उष्णतेचे उत्सर्जन या अनुषंगाने आपण याचं मॅपमध्ये किंवा या आकृतीमध्ये पाहिलेलो आहोत. याद्वारेच आपण या हरितगृह परिणाम सुद्धा या इफेक्टमध्ये होत असतात. 51% जी सौरशक्ती भूपृष्ठाला शोषली जाते, या सौरशक्तीचे रूपांतर उष्णतेमध्ये होऊन भूपृष्ठ आपले जाते आणि भूपृष्ठातून दीर्घलहरीच्या स्वरूपामध्ये उष्णता ही अवकाशामध्ये फेकली जाते आणि त्यातून मधूनच आपल्याला उत्सर्जनाच्या बाबतीमध्ये पारदर्शकता आलेली आहे. यानंतर सौरशक्ती जी आहे ती 14% सौरशक्ती वातावरणाकडून शोषली जाते आहे आणि त्यानंतर भूपृष्ठाला जी मिळालेली उष्णता आहे, एकूण भूपृष्ठाला होणाऱ्या एकूण उष्णतेपैकी सुमारे 85% उष्णता वातावरणाकडून शोषली जाते. अशा प्रकारचे हे ग्रीन हाऊस आपण त्यामध्ये सांगता येईल. त्यामध्ये वाळवंटी प्रदेशात हवा कोरडे असल्यामुळे किंवा हवेत बाष्प नसल्या कारणाने भूपृष्ठापासून उत्सर्जित होणारी उष्णता शोषली जात नाही. त्यामुळे जलद उत्सर्जन होऊन भूपृष्ठ थंड होते व भूलगत असलेली हवा ही थंड होते आणि त्या भागामध्ये आपल्याला उष्णतेवर होणारा जो वातावरणाचा परिणाम आहे तो या ठिकाणी सांगता येतो आणि एकंदरीत हरितगृहासारखा होतो. हरितगृह हे उष्णरोधक भिंतीसारखे काम करतात, ज्याचे छत हे काचेचे किंवा पारदर्शक प्लास्टिकचे असते. या काचेतून किंवा पारदर्शक प्लास्टिकमधून ही लघुलहरीच्या स्वरूपात उष्णता सूर्यकिरणे सरळ पृथ्वीवर येतात आणि या काचेतून किंवा पारदर्शक प्लास्टिकमधून हरितगृहाची लघुलहरीच्या स्वरूपात उत्सर्जित होतात. अशा प्रकारचा आपल्याला हरितगृह असं त्याचा परिणाम असं म्हणत असतो. यानंतर तापमानावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत त्या परिणाम करणाऱ्या घटकामध्ये अक्षांश आहे, समुद्र सपाटीपासून उंची आहे, समुद्रापासून अंतर आहे, प्रचलित वारे, समुद्र प्रवाह, जमिनीचा प्रकार, जमिनीचे उतार, वनस्पती, आभाळाच्छादित आकाश, पर्जन्य, हे जवळजवळ 10 मुद्दे हे आपल्या तापमानावर परिणाम करणारे घटक म्हणून सांगता येतात. एक्झाम मध्ये आपला प्रश्न येतो की परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जातात की तापमानावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत. तरी आपल्याला 10 प्रश्न आहे, 10 मुद्दे आपल्याला ज्यामध्ये सांगता येईल की हे 10 पॉईंट त्याच्यामध्ये सांगता आले पाहिजेत. ज्यामध्ये अक्षांश असेल, समुद्र सपाटीपासून उंची असेल, समुद्र सपाटीपासूनचे अंतर असेल, प्रचलित वारे असतील, समुद्र प्रवाह, जमिनीचा उतार, जमिनीचा प्रकार, वनस्पती, आभाळाच्छादित आकाश आणि पर्जन्य यांचा सुद्धा या तापमानाच्या वितरणावरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला सांगता येतो. त्यामध्ये पहिला आहे अक्षांश. अक्षांशाचा तुझा तापमानावरती परिणाम झालेला आपल्याला सांगता येतो. या अक्षांशावरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पृथ्वीच्या अक्षांशानुसार तापमानामध्ये फरक पडतात. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलो आहोत. आपण विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे जात असताना तापमानामध्ये घट होत जाते. म्हणजेच कमी अक्षांशाकडे जास्त अंशाकडे तापमान घट होत असते. म्हणजे ध्रुवाकडून आपण 55-60 कडे जात असेल तर तापमानामध्ये काय होत असते, घट होत असते. म्हणजे दोन्ही ध्रुवीय प्रदेशात तर तापमान गोठण बिंदूच्या खाली असते. अशा प्रकारचा हा तापमानाचा सुद्धा परिणाम या आपल्या अक्षांशाचा परिणाम आपल्या तापमानावर झालेला सांगता येतो. तर ध्रुवीय प्रदेशामध्ये सूर्यकिरण तिरपी पडत असतात व जास्त जागा व्यापतात, त्यामुळे मिळणाऱ्या सौरशक्ती प्रमाण हे खूपच कमी असते, म्हणून तापमान हे कमी असते. तर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये पडणारी सूर्यकिरण हे कसे आहेत, लंबरूप असतात, त्यामुळे ते वातावरण तापमान कमी, जागा कमी असतात आणि उष्णता जास्त असतात. त्यामुळं अशा प्रकारचा आपल्याला ह्या तापमानाच्या परिणाम करणाऱ्या घटकामध्ये अक्षांश हा घटक एक महत्वाचा आपल्याला सांगता येतो. त्यानंतर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये असलेल्या जकार्ता येथे तापमान जास्त, तर ध्रुवीय प्रदेशात असणाऱ्या वाकोर्ष्ण्या येथे सुद्धा कमी तापमान आपल्याला सांगतात. अशा प्रकारचा आपल्याला हा तापमान अक्षांशाचा परिणाम आपल्याला तापमानावर होत असतो. त्यानंतर समुद्र सपाट्यापासूनची उंची, हवेच्या तापमानावर परिणाम करणारा हा एक घटक महत्वाचा आहे. भूपृष्ठाला मिळणाऱ्या सौरशक्तीपैकी ज्या काही आपण सौरशक्ती पाहिलेलो आहोत, ज्यामध्ये हवा खालून वर तापते, हवेच्या थराचं तापमान त्यावर थराचं तापमान जास्त असते. त्यामुळं समुद्र सपाटीपासून जसं आपण उंचावर जसं हवेचं तापमान कमी कमी होत जातं. साधारणतः 160 मीटर उंचीला 1 अंश डिग्री सेल्सिअस तापमान कमी होतं. अशा प्रकारचं त्याच्यामध्ये सुद्धा या तापमानाचा त्याचा परिणाम आपल्याला झाला दिसतो.
समुद्र सपाटीपासूनच्या उंचीनुसार तापमान कमी होतं. समुद्र सपाटीपासून कमी उंचीच्या भागात किंवा मैदानी भागात सुद्धा हवेचे तापमान जास्त असते, तर समुद्र सपाटीपासून जास्त उंच भागामध्ये किंवा उंच पर्वतीय प्रदेशात हवेचे तापमान कमी असते. उदाहरणामध्ये लातूर, अहमदपूर, नांदेड, परभणी कमी उंचीवर असल्याने त्याचे तापमान जास्त आहे, तर महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी हे जास्त उंचीवर असल्याने त्याचे तापमान कमी आहे. म्हणजे समुद्र सपाट्यापासूनच्या उंचावर असणाऱ्या भागामध्ये तापमान कमी असतं, तर समुद्र सपाट्यापासूनच्या जे कमी उंचीवर असणारे भाग आहे त्या भागामध्ये तापमान जास्त असतं. ज्यामध्ये आपण लातूर असेल, नांदेड असेल, परभणी असेल हे कमी उंचीवर आहेत तरीही तापमान जास्त आहे. तर समुद्र सपाट्यापासून उंच भागामध्ये असणारे माथेरान असेल, महाबळेश्वर असेल, पाचगणी असेल हे सतत त्या ठिकाणी थंड उंचावर असल्यावर सुद्धा त्या भागाचं तापमान थंड आहे, कमी आहे. म्हणून हा आपण असं त्याला तापमानावर परिणाम करणाऱ्या घटकापैकी समुद्र सपाटीपासून उंची हा एक घटक महत्वाचा आहे. त्यानंतर समुद्रापासूनचे अंतर सुद्धा या तापमानावर परिणाम करतात, ज्यामध्ये मग समुद्र पासूनचे अंतर जे जवळ आहे, समुद्र सान्निध्यामध्ये जे भाग आहे तो त्या ठिकाणी तापमान सम स्वरूपाचा असतं, दमट स्वरूपाचा तापमान असतं. तर समुद्र सपाट्यापासूनचे जे अंतर जास्त असलेला भाग आहे तो त्याला आपण समुद्र सपाट्यापासूनचे उदाहरण सांगतो की मुंबई हा समुद्र किनाऱ्यावरती असल्या कारणानं मुंबईचे तापमान हे सम आहे, तर नागपूर हा समुद्र सपाट्यापासून खंडाप्राय भागामध्ये आहे, दूर असल्या कारणानं नागपूरचं तापमान हे विषम प्रकारचं आहे आपल्याला सांगता येतं. त्यानंतर प्रचलित वारे सुद्धा या समुद्र तापमानाच्या वितरणावर परिणाम करतात. ज्या भागामध्ये ज्या प्रदेशाने हे वारे वाहतात त्या प्रदेशातील तापमानावर त्याचा परिणाम होत असतो. उदाहरणार्थ मला सांगता येईल की उष्ण प्रदेशावर वाहणारे वारे उष्ण असतात, तर थंड प्रदेशातून वाहणारे वारे थंड प्रकारचे असतात. थंड प्रदेशाकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे थंड प्रदेशात तापमान वाढले जाते, तर कारण उष्ण प्रदेशावर वाहणारे उष्ण असतात, तर उष्ण प्रदेशाकडे वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये उष्णता तापमान कमी होते, कारण थंड प्रदेशाने वाहणारे वारे थंड असतात. त्या भागामध्ये असणाऱ्या या प्रचलित वाऱ्यात सुद्धा या तापमानाच्या वितरणावर परिणाम झालेला आपल्याला सांगता येतो. त्यानंतर समुद्र प्रवाह जो आहे तो समुद्र प्रवाहाचा सुद्धा याच्या परिणाम होत असतो. ज्या उदाहरणार्थ तुम्हाला सांगता की थंड प्रदेशाजवळ उष्ण प्रवाह वाहत असेल तर त्याचे थंड प्रदेशावर त्याचा परिणाम तापमान वाढला जातो. उदाहरणामध्ये गल्फ स्ट्रीमचा हा उष्ण प्रवाह एक शाखा नॉर्वेच्या पश्चिम किनाऱ्यावरून वाहते, त्यामुळे ह्या भागामध्ये सुद्धा या तापमानाचा किंवा या गल्फ स्ट्रीमचा सुद्धा परिणाम आपल्या या वातावरणाच्या तापमानावर झालेला दिसून येतो. त्यानंतर समुद्र प्रवाहाचा सुद्धा या तापमानाच्या वितरणावर परिणाम झालेला आपल्याला सांगतात. त्यानंतर कॅनडाच्या ईशान्य किनाऱ्याजवळून लॅब्राडोर शीत प्रवाह असल्याने कॅनडाच्या ईशान्य भागात किनाऱ्याचे तापमान अधिकच कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारचा हा लॅब्राडोरचा प्रवाह दिसतो आपल्याला ठिकाणी. नंतर ह्या लॅब्राडोरचा प्रवाह दिसतोय ईशान्य किनारपट्टीवरती कॅनडाच्या. हा लॅब्राडोरचा प्रवाह असेल किंवा हा आपण गल्फ स्ट्रीमचा प्रवाह असेल जो आपण या ठिकाणी पाहू शकतो. हांबोळचा प्रवाह आहे. हे जे प्रवाह आहेत हे सर्व उष्ण प्रवाह आहेत आणि ही उष्ण प्रवाह ज्या भागामध्ये जातात तिथं टेम्परेचर वाढवलं जातात किंवा तापमान त्या ठिकाणी अधिकच केलं जात असतं अशा प्रकारचा. नंतर उत्तर आफ्रिकेच्या किनारजवळून वेबंगलोचा शीत प्रवाह जे उत्तर आफ्रिका जो किनारपट्टीचा भाग आहे हा भाग आहे हा वेम्बलो हा उष्ण प्रवाह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर जो ब्राझीलच्या समुद्र किनाऱ्याजवळचा जो ब्राझिलियन समुद्र किनारा आहे हा ब्राझिलियन प्रवाह आपल्या ठिकाणी वाहत असताना दिसतो. अशा प्रकारचा हा प्रवाह या समुद्र प्रवाहाचा सुद्धा परिणाम तिथल्या असणाऱ्या तापमानाच्या वितरणावर झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर आहे जमिनीचे प्रकार सुद्धा. या जमिनीचे प्रकार सुद्धा तापमानावरती त्याचा परिणाम झालेला सांगता येतो, ज्यामध्ये आपण सांगता येईल की जमिनीच्या प्रकाराचा पृथ्वीच्या 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे आणि 29% भाग जमिनीने व्यापलेला असल्या कारणानं 29% जमिनीवर ही एकसारखी नाही. काही भागामध्ये उंच सकल भाग आहे, तर काही खोलगट भाग आहे, तर काही मैदानी प्रदेश भाग आहे. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला हे खडका जमीन असेल किंवा उंच वट्याचा भाग असेल किंवा वाळवंटी प्रदेशाचा भाग असेल, जमिनीमुळे हवेच्या तापमानामध्ये वाढ होत असते. म्हणजे ज्या भागामध्ये वाळवंटी प्रदेश आहेत त्या भागामध्ये जमिनीचे हवेचे तापमान जास्त असते, तर गाळाच्या व चिकण मातीच्या जमिनी उष्णता ग्रहण शक्ती कमी असल्या कारणाने त्या अशा प्रदेशामध्ये तापमान कमी असते. उदाहरणार्थ नद्याच्या खोऱ्यात गाळाच्या जमिनीमुळे हवेचे तापमान कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात, तर वाळवंटी प्रदेशामध्ये तापमान हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसून येत असतं. त्यानंतर काळ्या रंगाची व कोरडी जमीन मोठ्या प्रमाणात उष्णता ग्रहण करत असल्या कारणामुळे अशा जमिनीच्या भागात हवेचे तापमान जास्त असते, तर तांबड्या पिवळ्या रंगाची व ओली जमीन कमी उष्णता ग्रहण करत असल्या कारणाने अशा जमिनीच्या भागामध्ये तापमान कमी असते. तसे बर्फाच्छादित प्रदेशात सुद्धा जमिनीच्या भागामध्ये हवेचे तापमान अधिकच असल्या कारणानं बर्फाळ पृष्ठभागावरून 70 ते 80% सूर्यकिरण परावर्त होतात व याशिवाय काही सौरशक्ती बर्फाच्या भागामुळे बाष्पीभवन होऊन त्या ठिकाणी खर्च होतात. अशा प्रकारचा हा जमिनीचा प्रकार सुद्धा या तापमानाच्या वितरणावर परिणाम करत असतो. त्यानंतर जमिनीच्या उतारात सुद्धा या
तापमानाच्या वितरणावर परिणाम केलेला आपल्याला पाहतो आपण. त्यानंतर वनस्पती आच्छादन ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या भागामध्ये सौरशक्ती ही जमिनीपर्यंत येत नसल्या कारण सूर्यकिरण त्या भागामध्ये आढळले जातात, वृक्षाला आढळले जातात आणि वृक्षामध्ये आल्यामुळं त्या ठिकाणी ते शोषून घेत असतात आणि त्यामुळं त्या भागामध्ये तापमान कमी प्रमाणामध्ये असतं. तर ज्या भागामध्ये वनस्पतीचे आच्छादन नाही त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तापमान आपल्याला पाहावयास मिळतं. अशा प्रकारचा वनस्पतीचा सुद्धा आच्छादनाचा किंवा वनस्पतीचा परिणाम आपल्याला या सौरशक्तीच्या किंवा तापमानाच्या वितरणावर झालेला दिसून येतो. त्यानंतर आहे अभ्राच्छादित आकाश. ज्या प्रदेशामध्ये अभ्राच्छादित आकाश आहे, निरभ्र आकाश आहे, त्या भागाचा तिथल्या हवामानाच्या तापमानावर सुद्धा परिणाम होतो. आकाश ढगाचे प्रमाण जास्त असल्या कारणामुळे ज्या भागामध्ये आकाशाची किरण जास्त असतात, ढगामध्ये जास्त ढगाळ वातावरण असतं, त्या भागामध्ये सूर्यकिरण आढळले जातात व त्या सूर्यकिरणाचे परावर्तन होतात. त्यामुळे त्या भागामध्ये जमिनीपर्यंत तापमान येत नाही. तर ज्या भागामध्ये निरभ्र आकाश आहे त्या निरभ्र आकाशाच्या भागामुळे असल्यामुळं तिथे सूर्यकिरण थेट जमिनीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे अशा भागामध्ये हवेचे तापमान जास्त असतं. दिवसा अभ्राच्छादित आकाश काळामुळं त्या भागामध्ये सूर्यकिरण आढळ जाऊन त्या भागामध्ये असणारे जे तापमान आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये असतात. अशा प्रकारचा सुद्धा तापमानाचा सुद्धा या अभ्राच्छादित आकाशाचा तापमानाच्या वितरणावर परिणाम होतो आणि रात्रीचे तापमान कमी होण्यास सुद्धा या निरभ्र आकाशामुळं आणि अभ्राच्छादित आकाशामुळे सुद्धा आपल्याला सांगता येतात. त्यानंतर आहे जो शेवटचा भाग आहे तो पर्जन्यमान. या पर्जन्यमान या जगातील आकाशामध्ये आपण पाहू शकतो की या भागामध्ये असणारे जे काही पर्जन्यमान आहे त्याचा पर्जन्यावर सुद्धा या तापमानाचा परिणाम झालेला दिसतो. पर्जन्य देखील हवेचे तापमान अवलंबून आहे. जास्त पर्जन्याच्या प्रदेशात जमीन ओली असते त्यामुळे कमी तापमान उष्णता ग्रहण करते, म्हणून जास्त पर्जन्याच्या प्रदेशात हवेचे तापमान कमी असते. तसेच जास्त पर्जन्याच्या प्रदेशात हवेच्या बाष्पाचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे हवेतील बाष्पाकडून कमी प्रमाणात सूर्यकिरण उष्णता ग्रहण केली जाते, म्हणून जास्त पर्जन्याच्या प्रदेशात हवेचे तापमान कमी असते. तर या उलट कमी तापमानाच्या प्रदेशामध्ये कोरडी जमीन उष्णता ग्रहण जास्त करत असते. कमी पर्जन्याच्या प्रदेशात हवेचे तापमान जास्त असते. याशिवाय कमी पर्जन्य असलेल्या प्रदेशात हवेचे प्रमाण बाष्पाचे प्रमाण कमी असते. त्यामुळं सूर्यकिरण त्या भागामध्ये शोषली जातात व बाष्पग्रहण केले जाते, म्हणून कमी पर्जन्याच्या प्रदेशामध्ये हवेचे तापमान जास्त असतात. उदाहरणामध्ये वाळवंटी प्रदेश जो दिसतो आपल्याला, हा सहारा वाळवंटी प्रदेश, नंतर हा टाकामा वाळवंटी प्रदेश असेल. आपल्या ठिकाणी भारतामध्ये असणारा जो काही वाळवंटी भाग आहे या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भारताचा थरचा प्रदेश असेल. नंतर विक्टोरिया वाळवंटी प्रदेश असेल जो ऑस्ट्रेलियामध्ये आहे. या भागामध्ये टेम्परेचर जास्त असल्या कारणानं या भागामध्ये या तापमानाच्या वितरणावर परिणाम करणारे जे काही घटक असतील ते आपण या ठिकाणी पाहिलेलो आहोत. अशा प्रकारचा हा घटक या ठिकाणी संपलेले आहेत आणि आपला हा प्रकरण सुद्धा या ठिकाणी ॲटमॉस्फिअर, एज्युलेशन्स अँड द टेम्परेचर, वातावरण, सौरशक्ती आणि तापमान हा प्रकरण या ठिकाणी संपलेला आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड विंड्स, वातावरण, दाब आणि वारे हे आपण उद्या लेक्चरमध्ये पाहू. धन्यवाद.